नमस्कार मंडळी, मी प्रवीण सलगर नाळ कुस्तीशीवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. खूप दिवसानंतर आलोय, येतोय आणि येत राहणार आहे. आता कमबॅक झालाय भावानो. आज माझ्या पाठीमागे तुम्ही घर बघताय, हिंद केसरी चॅम्पियन. त्या टायमाला 100 किलो मध्ये चॅम्पियन खेळत होतं. त्या चांगल्या चांगल्या पैलवानांना हरवून ते चॅम्पियन झालते. ते हे त्यांचं पाठीमागचं घर आहे. आंतरराष्ट्रीय मल्ल सौरभ इग्वे यांचे वडील आणि नितीन खुर्द आणि सचिन खुर्द यांचे पहिले वस्ताद, त्यांनी ज्यांनी घडवलं ते हे त्यांचं घर आहे. या तुम्हाला मी त्यांचं घर दाखवतो. आता एक वस्तादांचं घर दाखवतो तुम्हाला. हे आहे त्यांचं घर. तुम्ही आता इथं बघू शकताय, सगळं मिळेल. लोकांच्या घरामध्ये फोटो कसे असतात, म्हशीसोबत लावलेले असतात, बैलासोबत, पण तुम्ही इथं बघू शकता पूर्ण घर ट्रॉफ्याने आणि मेडलनं पूर्ण भरलेला आहे. आता हा गदा भैया, हा गदा कुठे मिळालेला आहे? या ना इकडे, तुम्ही थोडं थोडं माहिती द्या आम्हाला. हा तुम्हाला भेटलेला आहे का? हे मधुपुरी व्यवस्थांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. तर मला थोडी थोडी माहिती द्या तुम्ही. ही ट्रॉफी कुठे भेटलेली? हे सन्मान केलं होतं बारक्या भावाचं, जेव्हा नॅशनलला गोल्ड भेटलं होतं. हा, त्यांच्या सोलापूरमध्ये बोलून ते महेश काका सर्वते म्हणून आहेत. मी तुम्हाला मगाच बोललो होतो की सौरभ इग्वे हा आंतरराष्ट्रीय मल्ल आहे. हे तर बघू शकता मेडल तुम्ही, जर तुम्ही बघितलं तिथं ते पूर्ण इंटरनॅशनलचे मेडल आहे. ते दाखवा तिथं पूर्ण ते सौरभनं कमवलेले आहेत सगळे. आणि इथं खाली तुम्ही फोटो बघू शकता वस्तादांचा. वडिलांचे पण आहेत हिंद केसरीला गोल्ड ते पण याच्यात आहेत का? हा, तिथं वरती आहेत बारीक बारीक. ते याला झूम करून दाखवा सगळे. काढू का ते नाही राहू देत. वरती आहे बघा, हिंद केसरीला घ्या म्हणजे दिसतं सगळं. बरं, ठीक आहे, घ्या. पुण्यात होते सगळे, परवा आले ते नाही. हा हा हा. हे वस्तादांना मिळलं होतं का सौरभला? ढाल वगैरे सगळे वस्तादांना मिळले असतील. हिंद केसरीला सुवर्ण पदक भेटलेले हिंद केसरी 1986 ला ना. तर तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता 1986 ला सोलापूरमध्ये स्पर्धा झाली हिंद केसरीची. हे सुशील कुमार शिंदे यांनी भरली होती. यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. मेडल खूप छोटा आहे. मी काय सांगतोय का, मेडल खूप छोटा आहे, पण हे मिळवायला आयुष्यभर तुम्हाला कष्ट करावं लागते. आणि ते कष्ट करून मधुपुरी वस्तादांनी हे सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्या टायमाला कुस्तीची फार बिकट अवस्था होती. आता तुम्ही महाड चॅम्पियन झाला तर तुम्हाला गाड्या भेटतात. आता ह्यांच्याच मुलांनी तीन किती गाड्या मिळवल्या? 5 गाड्या मिळवल्यात. 2 हंटर, 1 एचडी आणि 2 स्प्लेंडर. कारण आपण पैशानं सर्व काही घेऊ शकतो, पण पदक कुठलंही घेऊ शकत नाही. तुम्ही पदकाकडे बघू नका. हे पदक मिळण्यासाठी त्या टायमाला त्यांना 100 किलो वजन गटामध्ये त्यांनी कुस्त्या केलेत. तुम्ही इथं बाकीचे मेडल तुम्ही इथं बघू शकता. 5 वेळा महाराज केसरीला गोल्ड. आता हे 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 जर आपण बघितलं, हे सौरभनं मिळवलेत महाड केसरीला 5 मेडल आहेत. हे प्रतिरोधक कंदेनी 2023 ला घेतलेल्या स्पर्धेमध्ये हे मिळवलेलं आहे. आणि हे अहिल्यानगर मध्ये झालेले 2024 ला घेतलेलं हे गोल्ड आहे. हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित कितीच आहे? 23. हे 22-23 आहे. आणि हे आपण बघू शकतोय, हे 23-24 आहे. 21-22. ही 21-22 आहे. दादांनो, एवढं मिळवायला फक्त नशीब नाही लागत, आपल्याला पाहिजे कष्ट, जिद्द आणि संयम. सलग 5 वेळा मिळवायला मला वाटतंय फार दुर्मिळ असे पैलवान असतील. त्यामध्ये सौरभचा नंबर लागतो. सगळे 10-0 करून सगळे 10-0 टोटल. हा, हे रेकॉर्ड ब्रेक आहे महाराष्ट्रानं भारतामध्ये. सगळे 10-0 समजा कुस्त्या काढल्यात. ह्यावेळी सौरभ खेळला नाही, थोडं त्याला जायबंदी झाला, इंजुरी झाली त्याला. ह्यावेळी पण 6वं पण षटकार होताच. हे नॅशनलला गोल्ड आहे सगळे. आणि हे नॅशनलला गोल्ड मिळाले सौरभला. तर मला खूप अभिमान वाटतो. हे पदक मी कधी बघितले असते का मला स्वप्नात, मला माहित नाही. कारण एका आंतरराष्ट्रीय पैलवान मिळाले पदक मी एवढ्या जवळून बघतोय, हे माझं भाग्य समजतो मी. 5 वेळा नॅशनलला गोल्ड आहे. 5 वेळा नॅशनलला गोल्ड आहे, जोक नाही. आपलं पोरग काय करतंय बघा. आपण गावामध्ये हे करतो आणि लोकांना नावं ठेवण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा आपलं एखादं पोरग चांगलं घडवा. शंकर पुजारी नेहमी सांगतात तुम्हाला, पदक नाही आणलं तर ना आणू द्या, पण कमीत कमी पोरग तरी चांगलं घडतं तालमीमध्ये टाकणे, हाच माझा उद्देश आहे. हे 5 एशियन चॅम्पियनशिपला हे आणि हे पदक तुम्ही बघितलं, एशियन चॅम्पियनला बाहेर देशामध्ये आणलेलं पदक आहे सौरभ इग्वेनी. मी मागास तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की मधुपुरी वस्ताद खुर्द पैलवानाने कदा आणायला पाहिजे, ते त्यांना झालं नाही. पण त्याची कसर सौरभ इग्वेनं 100% भरून काढले. आता हे बघण्यासाठी आपल्याकडे स्वर्गीय वस्ताद नाहीत,
हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. वस्ताद आता आज आपल्यामध्ये असायला पाहिजे होतं, पण जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. तर एवढंच मी बोलतो, कारण मी पण भावनिक झाले, कारण वस्तादसोबत मी बी थोडा काहीतरी वेळ घालवलाय, कारण त्यांच्यासोबत संवाद एवढे मोठे पैलवान होते, त्यांनी मला मान सन्मान दिला. आज ते आपल्यामध्ये असायलाच पाहिजे होते. दुर्दैव आहे आपलं. काय सांगशील दादा सौरभ बद्दल, काय सांगचाल? काय ना, आता त्याची फुल तयारी आहे. थोडा आता इंजुरी होती म्हणून त्यानं काय खेळला नाही. त्यानं खेळला तर काय त्याचा नंबर तर फिक्स फिक्स षटकार होता. आम्ही मला माहित पण होतं खेळला. मी पहिले सांगितलं गावाकडे सौरभ या वर्षी होणार. इंजुरी झाली होती म्हणून त्यानं यावर्षी खेळला नाही. पुढं काय त्याच्या नोकरीसाठी काय सरकारकडे काय अपेक्षा आहे? नोकरीसाठी आता आम्ही आमच्या देशमुखाकडून आहे ना वरती झाले बोलणं. नोकरी कसं आहे, या सगळं वशिलाच लागायला लागला आता. वशिलेशिवाय कोणतंच काम नाही. आता एवढी मेडल आहेत तरी पण नोकरी नाही, म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. तुम्ही एवढी मेडल तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट थांबा. मी सौरभची मेडल द्या मला. हे सगळी त्याचीच आहे. सगळी नॅशनलला गोल्ड आणि महाराष्ट्र केसरीला तर गोल्ड. एवढी मेडल मिळवून जर आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानाला नोकरी लागत नसेल, तर आपल्या महाराष्ट्र एवढं दुर्दैव कुठं नाही. तुम्ही हरियाणात जावा, पंजाबमध्ये जावा, गोल्ड आणा, तुम्हाला नोकरी घेऊन जावा. मग आपण का पाकिस्तानमध्ये राहतोय का? आता आम्ही आवाज उठवणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, पैलवान ग्रुपच्या माध्यमातून. चंद्रहार दादा पाटील पण परवा बोललेत की जे महाराष्ट्र झाले त्यांना तुम्ही द्या. आता हा सौरभकड 5 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे, 5 वेळा आंतरराष्ट्रीय त्याकडे सुवर्ण पदक आहेत. मग का आपल्याला नोकरी मिळत नाही? काय या पोरांना आता झाला हा तयार मी ठीक आहे, परत पुणे दारामध्ये हिंडायचे. आमची अशी इच्छा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सौरभला नोकरी मिळायलाच पाहिजे. सौरभच नाहीये, ज्यांनी पदक आणले त्यांना मान हा मिळाला पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काची भाकरी त्यांना मिळली पाहिजे. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हे मी चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतोय. आता आपल्याला इथं वस्तादांच्या काय आठवणी तुम्हाला दाखवतो. हे तर मी तुम्हाला हिंद केसरी स्पर्धेतलं सुवर्ण पदक मी दाखवलेलं आहे. पदक बघा त्यावेळेला कसं होतं आणि आता कसं आहे. 100 किलोमध्ये 100 किलोमध्ये होतं का? किलोमध्ये हा 86 ला 86 ला 1986 ला गोल्ड आहे. ह्याच्या काय कुस्त्या वगैरे आहेत का आपल्याकडे? काय कॅसेट आहे तर कॅसेट माझ्याकडे दिलेला आहे. जर व्यवस्थित असेल तर मी तुम्हाला अपलोड करून दाखवतो. हे राष्ट्रीय तालीम संघ पुण्याचं आहे. हे 1983 आहे. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचं त्यामध्ये कधी स्पर्धा घेतली असेल याच्यावर पूर्ण माहित नाही मला. हे जुने मेडल आहे सगळे, 1987 चे. हे बघा मेडल, एवढे सगळे मेडल आहेत. आता हे इथे ट्रॉफी आता तुम्ही आता बघून घ्या, सगळ्या सौरभचे ना. सौरभच्या ट्रॉफीत आणखी सौरभनं महाराष्ट्रासाठी काय करायला पाहिजे मला तुम्ही सांगा. अजून गद आम्ही तुम्हाला दाखवतोय. आम्ही सौरभला नोकरी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही इथं बघू शकता, इथं हे ढाली मला वाटतंय वस्तादांच्या असतील या ढाली सगळ्या. त्याच्यामध्ये पण सौरभचे काय वडिलांचंही मोठं ढाल आहे. मोठी ढाल, हे ढाल वडिलांचे आहे. हे गदा आहे ते पप्पांचं आहे. गदा आम्हाला बाहेर बघायला मिळेल का? थोडं घ्या गदा दाखवा. गदा हे गदा आहे बघा. एवढी बक्षीस नव्हते. कधीची गदा आहे ही? 85-86 ची गदा. ही 1985-86 कुठल्या स्पर्धेमध्ये गदा मिळालेली आहे? कुठेतर लातूरला गदा मिळालेली. सर्व काय मिळवलेलं आहे पहलवानांनी. हे ह्याच्यावरती लिहिलंय मांजरा सहकारी साखर कारखाना मांजरा. 1987 ला ही मिळालेली गदा आहे वस्तादांना. तुम्ही इथं बघू शकता. इथं त्यावेळेचे हे लातूर केसरी पण त्यावेळेला झाले होते. मुलांनी मात्र जोपासना खूप छान केली, कारण आठवणी खूप छान पद्धतीने सांभाळता आल्या पाहिजे. त्या सर्व काही देवानं दिलेलं आहे आपल्याला, तर त्यांनी एकदम म्हणजे व्यवस्थित सगळी मांडणी करून ठेवलेली आहे. इथं तुम्ही इथं बघू शकताय. तुम्ही आता तुम्हाला मी काय वस्तादांचे जुने फोटो दाखवतो. वस्तादांचा हा फोटो बुकवस्तात तालमीतला आहे. एकदा तुम्ही दादांना तब्येत आता बघून घ्या. मधुकरी वस्तादांची बुकवस्तात बिरादर मामा कसे होते. आणि हे कोणासोबत होती कुस्ती? ही हिंद केसरीची फायनलची कुस्ती. कोणतं सिंग म्हणून होतं. आता त्या पैलवानाचं नाव काय बाहेरना पण सांगता येत नाही. ते जे तुम्हाला मी बोललो होतो काय दिसतंय ना हिंद केसरी स्पर्धेमध्ये शेवटच्या बलवीर सिंग यांच्यासोबत कुस्ती होती 100 किलो मध्ये. त्या टायमाचा फायनल कुस्ती त्यांनी होती. आणि इथे तुम्ही इथं बघू शकता नाव वस्तादांनी टाकून ठेवलेलं आहे. वस्तादांनी
त्याला मला सोशल मीडिया नव्हती, याचा आधार घेऊन त्यानं सगळ्या आठवणी जपून ठेवल्या तिथं. तुम्हाला सर्व कुस्त्या मी तुम्हाला दाखवतो आता. ज्या पैलवान नितीन खुर्देला घडवलं तेच पैलवान हे आहेत. आणि त्यांनी बघितलं होतं बाळाचे पाय पाळण्यामध्येच. त्यांना वाटलं, त्यांनी 100% प्रयत्न केले नितीन आणि सचिनसाठी, पण नशिबापुढे कोणाचं काय चालणार आहे. अशा कुस्तीत खूप साऱ्या आठवणी आहेत. तर आपण गदा बघूया सौरभच्या. गदा आतमध्ये आणता का? ही सौरभला मिळालेली गदा आहे, छत्रपती संभाजीराजे केसरी गदा तुम्ही बघू शकताय. आणखीन मला वाटतं सौरभनं काय करायला पाहिजे त्यामुळे सरकारचे डोळे उघडतील. तळमळ वाटते राव, एवढं या मुलानं सगळं केलं, महाराष्ट्रासाठी केलं, देशासाठी केलं. खंत वाटते की परत असं प्रश्न बी पडते की खूप साऱ्या लोकांची ना, पैलवान करून उपयोग काय, एवढं करून जर तुम्ही देत नसाल पहिला सरकारी नोकरी, नाही ना, प्रत्येक पैलवान नका देऊ, ज्यानं आणलंय त्याला तर द्या तुम्ही. अजून ह्यानं काय करायला पाहिजे सांगा तुम्ही? बिहार आपल्या शेजारच्या राज्यामध्ये जावा, पंजाबमध्ये जावा, हरियाणाला जावा, शेजार नाहीत पण खूप आपल्या देशामधले जात ते, त्यांनी मिळत आणि त्यांना नोकरी देत आहे, पण आपण का देत नाही तुम्ही सांगा? ही खंत आमची, आम्ही भया व्यक्त करतील पुढची खंत नेमकं. आम्ही आमच्या आमदार साहेबांकडे जाऊन आहे ना, तिथं थोडं भरणे मामापाशी जाऊन ती आम्ही फाईल दिलं होतं आणि सगळे मिळेल आहे त्या जागी. सौरभ जागी दुसरं कोण, आता कसं आहे पुढारी आता सगळं नेत्यावर ह्याच्यावर चालू आहे. कष्ट मिडल कोण काय बघणं झालंय. जसं वशिला लागेल तसं नोकरी भेटायला लागेल. आता सौरभकडे कोणतं मिडल नाही तुम्ही सांगा. वन साइड मराठी केसरीला 5 वेळा गोल्ड घेते, सगळे 10-0 करून सलग 5 वर्ष त्याचं गोल्ड आहे. 5 वेळा नॅशनलला गोल्ड आहे, इंटरनॅशनल 5 वेळा आहे, म्हणजे सगळं पदक आहे. पण असं कोण उचलून धरणार नाही काय, कोण कधी कोणाला काय अडचणी कोण विचारत नाही काय काय. असं तुम्हाला वाटतं का कुठं तर थोडंसं पॉलिटिक्स होतं वगैरे काय एवढं मी सांगू शकत नाही, पण पण आम्हाला पॉलिटिक्सचं काय देणं घेणं नाही. शेवटची इच्छा आमची सौरभला हीच काय, सौरभच नाही कोणी असू द्या, ज्याला मिडल आहे त्याला नोकरी दिलीच पाहिजे. असं नाही की बाबा हे मोठ्या बापाचा हे छोट्या बापाचा, असं काही कुस्तीमध्ये आहे की नाही हे आणलं नाही पाहिजे, राजकारण आणलं पाहिजे. ज्याला मिडल आहे त्याला दिलंच पाहिजे आणि त्याच्या कष्टाचं फळ त्याला दिलं पाहिजे. असं नाही की ज्याला ह्याला द्यायला पाहिजे त्याला द्यायला पाहिजे. बरोबर, कष्टाचं फळ त्याला द्यायला पाहिजे. एवढंच मी विनंती करतो सरकारला. धन्यवाद मित्रांनो. आज आपण बघितलं मधुकर एकवस्त त्यांच्या घरी आलतो, आज त्यांच्या मुलासोबत भेटलो. सौरभ काय आपल्याला भेटला ना, तो पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. सर्व आठवणी त्यांच्या बघून भावनिक झालो मी. मला काय वेळा शब्द माझ्या त्याला 50-100 फोन आले असतील आणि मला सुद्धा आले, सौरभ खेळलाय का. सौरभचं अपेक्षा होती, कारण सौरभचा गट हा फिक्स आहे, त्यामुळे तिथं काही विषय नव्हता, पण तो खेळलाच नाही. आता आपल्याकडे सौरभ नेक्स्ट टाइमला सौरभ जेव्हा येईल त्या टायमाला आम्हाला कळवा. नाळ कुस्तीशीवरती जसं तुम्ही पहिल्या चॅनलवरती प्रेम केलं तसंच माझं ह्याही चॅनलवर तुम्ही प्रेम करा, कारण चॅनल माझा बॅन झाला होता, वारंवार मी सांगतोय. आता मी सुरू केले, कमबॅक केलंय, आता मागं हटणार नाही. हा जे माझ्या साईडला उभा आहेत रोहित भैया, यांनी मला एवढा सपोर्ट केलाय सांगायचं काम नाही. सुरुवात चालू करण्यामध्ये ह्यांचाही खूप मोठा हात आहे. खूप वेळा त्यांनी प्रेस केलं, करा चालू मी, पण आज मी चालू केल्यानंतर मी इथे शब्द देतोय, आता चॅनल बंद नाही पडणार. धन्यवाद. तुमच्या चॅनलला मनापासून धन्यवाद, म्हणजे मनापासून आभार आहे. सगळ्याला माहिती तुम्ही पोहोचवताय, हे करताय, लय भारी काम केलंय आणि आपण मिळूनच केलंय. त्यामुळे तुम्ही जरा जास्तच पळताय, त्यामुळे तुमचा आभार आहे. आणि या चॅनलचा नाही का, माझा जो परिवार आहे त्याच्यातले प्रमुख हेच आहेत बरं का. सांगतो चॅनलला, आम्ही लांब जरी असलो एकत्र, जेव्हा काय अडचणी तेव्हा माझे नक्की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. धन्यवाद भैयाजी. धन्यवाद.